इथं आधी सत्य व्हायना तर एखादं व्हायला तीच कायला व्हायला. इथं फोनच याय नाही, कुणाचा लय झालं तर कंपनीचा यायलाय, कुणाचाच याय ना गेलाय. कुत्र्याचं नाम तर सारखं झालंय, त्याच्यात इचकतो पुन्हा अजून. तुम्हाला हसू यायला पण माई शपथ मला हसू येत नाही महाराज, तुम्हाला सर सांगू. हो ना, काय सांगा. आमची बायको घर झाडून काढत होती, महाराजांनी कुत्रं बघितलं आणि मी दारात बसलेलो. 9 महिने कुठे गेलोच नाही ना महाराज. आणि कुत्र्यावर घालून बायकोनं मला शा दिली. हाड मी आली 8 दिवस झालं इथंच मरायला लागलाय, कुठं जाईना. हे असला बाजार इचकालेला आहे आमचा. तुम्हाला काय सांगावं आता. त्याच्यामुळे पाठीव मार पण पोठाव मारू नको, ग बस उग. हा बोलू नका. काय तर उग खटखट नसलेली. हा कुठवर आलत गेला इसरून आम्हाला काय माहिती. तू का साडी 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 कशी वाई बोलले साडी साडी. अहो तुका म्हणे नग्न भाजन तरी ते लाज स्वामीची. नवऱ्याची लाज जाती. समर्थाचे बाळ पांगरे वाकळ वाकळ आणि हसती सकळ लोक कोणा. अहो हसती सकळ लोक कोणा. समर्थ म्हणजे मोठा, मोठ्याचा लेकरू वाकळ पांघरून. म्हणजे हे आमदार आहे, ह्याच पोरग म्हणले ते वाकळ म्हणजे पांघरून झोपायला लागले, ते गोदडे शिवून झोपायला लागले म्हणले. अहो हसती सकळ लोक कोणा. लोक कुणाला हसणार आहेत. मोठ्याला हसणार आहेत. आपली इज्जत जाणार आहे का. नाही महाराज. इज्जत कुणाची जाणार आहे. त्याच्या नवऱ्याची जाणार आहे. मग साडी आणायला गेलो आणि साडी आणायला गेलो. ते साडी घेतल्याच्या नंतर ते दुकानदार म्हणला 33 रुपये झाले. मी द्यायला लागलोय. आमच्या बायकोन गबस सगळं दीपक महाराज. आमची बायको म्हणते मामा हिशोबान लावा, हिशोबान लावा. 6 वर्ष झालं याच दुकानात साड्या घेते मी. दुकानदार म्हणला बाई पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका. दुकानात 8 दिवस झाले टाकलेलं आहे, तसं लबाड बोलू जाऊ नका. लक्षात आलं का मला काय म्हणायचं रे. बोला की बाई. त्यांना सुख बी नाही दुःख बी नाही. काय आहे त्याचं बरोबर आहे का नाही. लक्षात घ्या. आपला विषय काय चाललाय. आपला मुद्दा एवढाच आहे की संत महात्म्यांनी संसाराकडे लक्ष दिलं का. नाही महाराज दिलं. स्वतःच्या प्रपंचाच्या नावावर शून्य घातला आणि वाढत हा पुण्य धर्म केला. म्हणून संत अधिकारी आहेत महाराज. कोण आहेत. अधिकारी. आणि आधी उपसर्गपूर्वक नुकनीय करणे धातूची प्रक्रिया, त्याचं नाव आहे अधिकारी. अधिकार लक्षात आला का बघा तुम्ही. मग ते अधिकारी आहेत मोक्षाचे अधिकारी आहेत. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी किंवा पंढरीचे वार करीन ते अधिकारी मोक्षाचे. आपला विषय चाललाय धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरी नाथ लळा त्यांचा. संतांनी जर बोट केलं या माणसाचा उद्धार करा तर देव पुन्हा दुसऱ्याची शिफारस घेत नाही. संत म्हणतात ना उद्धार करा, बिनशर्त संतांच्या म्हणण्यावर देव एखाद्याचा उद्धार करून टाकतो. म्हणून अशा कितीतरी आमचा जर तुम्ही सांभाळ केला तर देव आमची उपेक्षा करणारच नाही. मग काय करा तुम्ही आमचे उपकार करा. संतांनी एकदा बोट दाखविलं की काम होतं. म्हणून संत अधिकारी आहेत. लक्षात आलं का बोलणं. संत कोण आहेत. अधिकारी. त्याचं कारण ते दुसऱ्यासाठी जगतात. बरोबर आहे का नाही. ते कुणासाठी जगतात आपण दुसऱ्यासाठी जगतात. नाना बरोबर आहे का. म्हणून ते कोण आहेत. अधिकारी आहेत. अधिकारी. आपला विषय एवढाच आहे. संत अधिकारी आहेत. पण अधिकार आहे आणि ते इथं आले कशासाठी. उपकारा. विषय दोनच आहेत. संत अधिकारी आहेत आणि आले कशासाठी. उपकारासाठी. पण कसं असतंय महाराज तुळशी महाराज. प्रत्येकाची एक एक पद्धत असते. कशाची. अहो पद्धत आहे ना. आता कीर्तनाची पद्धत आहे. काय म्या वक्तृत्व करायचं. बरोबर आहे का नाही. ही गायक मंडळींनी ध्यान देऊन ऐकत ऐकत विषयाला अनुसरून प्रमाण द्यायचे. बरोबर आहे का नाही. ही काय झाली कीर्तनाची पद्धत आहे. पखवाजानं वाजवायचं, अजून दोन थाप टाकायची, चोपदारांना महाराजाला घेऊन यायचं, विनेकऱ्यानं विना घ्यायचा, गाववाल्यांनी सगळी व्यवस्था करायची आणि श्रोत्यांनी मांड्या घालून ऐकायचं. बरोबर आहे का नाही. ही पद्धत आहे महाराज कीर्तन. एखाद्याला अडचणच असेल वया मानानं मांडी घालायची तर ती वेगळी गोष्ट आहे. पण कीर्तन कसं ऐकायचं. कसं मांडी घालून ऐकलं पाहिजे. ही कीर्तनाची काय झाली बोला पटकन. पद्धत झाली का नाही. काय झाली ही पद्धत झाली. प्रत्येकाची पद्धत आहे. बघा ते आता हे भागवतकार काही वृंदावनहून तिकडून शिकून येतात. बरोबर आहे का नाही महाराज. त्यांची वेगळीच पद्धत असते. ते इकडे आले की आल्याच्या नंतर महाराज मग ती 15-20 मिनिटं कथा सांगायची की मध्येच राधे 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 असं म्हणायचं. बरोबर आहे का नाही. ती जय हरी म्हणत नाहीत, रामकृष्ण हरी म्हणत नाहीत, राधे राधे असं म्हणतात. बरोबर आहे का नाही. ही त्यांची काय झाली पद्धत आहे. रामायणकार जय सियाराम जय श्रीराम. बरोबर आहे का नाही. ही रामायणकाराची काय झाली पद्धत. आपली कीर्तनाची पद्धत आहे. 15-20 मिनिटं झालं की विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे का नाही. नामचिंतन, टाळी वाजवा. ही कीर्तनाची काय झाली पद्धत झाली ना महाराज. किंमत कशाला आहे पद्धतीला आहे ना. बरोबर आहे का नाही महाराज. किंमत पद्धतीला आहे ना महाराज. पद्धत महत्वाची. जरा थोडंसं खाली येऊन बोलू का महाराज. मग चुकीचं बोलणार नाही पण महत्व तुमच्या व्यवहारात येऊन बोलतो. जरा एखादा पोरग तिथं उभं आहे आणि एखादा माणूस गेला आणि त्या पोरा म्हणला ए पोरा तुझा बाप कुठे. ही सरळ पद्धत आहे. आणि त्यालाच ए पोरा तुझ्या माईचा नवरा कुठे गेला. काय चुकलं का. चुकलंय का काही. अहो बाप म्हणजे बी बाप. तुझा बाप म्हणजे बी बापच आणि तुझ्या माईचा नवरा म्हणजे काय. तुझा बाप कुठे गेला आणि तुझ्या माईचा नवरा कुठे गेला. ही पद्धतच आहे ना महाराज. बरोबर आहे का नाही महाराज. पण
बरं चुकायलाय कुठं? माईचा नवरा बी कोण व्हायला लागलाय? बापच. मग चुकलं कुठं? अहो पद्धत चुकली म्हण. बरोबर आहे का नाही महाराज? काय चुकली? पद्धत चुकली ना. आणि किंमत कशाला आहे? पद्धत. माणसं म्हणतात ना जरा पद्धतशीर होऊ द्यावा. कसं होऊ द्यावा? जरा पद्धतशीर. जेवताना बी वचवच करू नको, जरा पद्धतशीर जेव. कार्यक्रम बी कसा असावा? पद्धतशीर असला पाहिजे. म्हणजे किंमत पद्धतीला आहे. लक्षात आलं का? पद्धत शब्द तर कळतोय का नाही? किंमत पद्धतीला आहे महाराज. लक्षात आलं का? म्हणजे कशाला किंमत आहे? ज्याची त्याची काय असती? पद्धत असती. संत महात्मे आले कशासाठी? म्हणा तूच सांग. पैसे तू घेतो रान बटाईन देतो का? म्हणा तूच सांग काय सांगायचं ते. आम्हाला काय घेणं देणं? म्हणा तूच सांग. आता तुला आणलंय ना. असंच मी विचारलं कुठवर आलं कीर्तन, मधीच एक जण उठला मला तुला कशाला आणलंय? आम्हाला विचारितो तुला कशाला आणलंय? अहो संत उपकार करण्यासाठी आले. कशासाठी? उपकार करण्यासाठी आले. पण उपकार आता एखादी विद्यार्थी महाराज बरोबर आहे का नाही? त्याला मी बोललो इकडे म्हणला का मला तुझ्यावर उपकार करायचे. पद्धत आहे ही? पद्धत आहे? नाही 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 नाही. संत महात्मे उपकार करण्यासाठीच आले. पण उपकार करण्याची पद्धत कोणती वापरली? माय बापाची. तुम्ही संत माया बाप. वा. उपकार करण्यासाठी आले. कीर्तन करायला लागले ना. संत कशासाठी आले? मुद्दाची ते कशासाठी? उपकारासाठी. आणि ती कोण आहेत? अधिकारी आहेत. बरोबर आहे का नाही? पण त्यांनी उपकार करण्याची पद्धत कोणती वापरली? मायबापाची वापरली. कोणाची वापरली? लक्ष्मण बाबा मायबापाची. महाराज मायबापाची पद्धत काय बरं? ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात बाबा. काय? जैसा का स्वभाव माय बापांचा, आपत्य जरी बोले बोबडी वाचा, अधिक चितयाचा संतोष अथी. जैसा का स्वभाव माय बापांचा. ज्ञानोबा म्हणतात माय बापांचा स्वभाव काय? लेकरू कसं जरी बोललं तरी त्याला चांगलं म्हणायचं. हे कुणाचा स्वभाव आहे? अहो जैसा का स्वभाव माय बापांचा. कैसा? आपत्य जरी बोले बोबडी वाचा. आपत्य म्हणजे लेकरू बोबड जरी बोललं तरी माय बापाला हुरूप येतो महाराज. लक्षात आलं का? माय बापाला काय वाटतं? आनंद वाटतो. बरोबर आहे का नाही? अधिकची तयाचा संतोषाती. आनंद वाढत चालतो त्यांचा. हा